संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण दिलंय साई वर्ध अर्थ मूव्हर्स या संघाला। प्रथमतः फलंदाजीसाठी 4 षटकांची लढत विराज पाटील आणि जयेश वाघमारे इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे। अर्थातच ही मॅच कशा पद्धतीने होईल हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदलाव होते, आवाजामध्ये बदलाव होईल, आवाज येईल अर्थातच नवगाव अलिबागचा आवाज सौरभ भुरे। धन्यवाद कल्पेश ठाकूर। सर्वांचं इथे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। रात्रीचा आपण जर खेळ आपण पाहतोय 12:30 जवळपास वाजलेले आहेत आणि सुंदर असं मैदान आणि या सुंदर अशा मैदानावरती सुंदर अशी लढत येथे मैदानावरती नक्कीच पाहायला मिळेल। प्रथम टॉस जिंकून जयेश वाघमारे श्रीगणे जय हनुमान सुतारपाडा या टीमने येथे गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय साई वर्ध अर्थ मूव्हर्स या संघाला बॅटिंगसाठी। सलामीची जोडी येथे मैदानात अवतरित झाली आहे। प्रेक्षक सुद्धा आज सामन्याचा नक्कीच काही प्रेक्षक दर्दी क्रिकेट रसिक या सामन्याचा आनंद घेत आहेत। तत्पूर्वी आपण पाहिलं ना तर 2 संघ आजच्या या डेर नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आतापर्यंत सुपर 8 मध्ये पोहोचलेले आहेत। मोर्या कंस्ट्रक्शन पेझारी माफ करा बीजे एंटरप्राइजेस हा संघ इथे पोहोचलाय, तसेच श्रेयांक स्ट्रायकर्स हा संघ इथे पोहोचलाय। सामन्याला सुरुवात झाली। स्ट्राइक एंड वरती बॅटर होता रोशनने इथे मात्र या चेंडूवरती एक सिंगल धाव काढून नॉट स्ट्राइक एंड वरती पोहोचलाय, तर स्ट्राइक एंड वरती डावखुरी हाताचा फलंदाज मृणाल। 4 षटकांमध्ये कमीत कमी 35 ते 40 पर्यंत मजल मारणं नक्कीच गरजेचं असणार आहे। चॅलेंजिंग ओव्हर खऱ्या अर्थानं मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट ठरू शकते आणि दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्वाचा असणार आहे। दोन्ही संघांसाठी हा विजय खूप महत्वाचा असणार आहे। बागपुटला जाऊन चेंडूला इथे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले लेग ग्लान्सच्या पद्धतीने किंवा आपण शॉर्ट ऑन पुलच्या पद्धतीने खेळलेला फटका म्हणूया। या चेंडूवरती एक सिंगल धाव मिळते। धावसंख्या 1 ने इथे बदल होते। धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 2 धावा। रोशन आणि मृणालची ही जोडी आपण मैदानावरती पाहतो, तर गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये तेजस गोलंदाजी करतोय। तेजसची धारधार गोलंदाजी पाहूया या षटकामध्ये कामगिरी कशा रीतीने येथे तो करतोय। धावा रोखणारी गोलंदाजी होणार की धावा बनवणारी गोलंदाजी होणार बघूया। चेंडू या चेंडूवरती सुंदररीत्या इथे मनगटी वापर केलेला फटका आपण पाहिला। शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लेग मधून चेंडू थ्रो येईपर्यंत 2 धावा फलंदाजांनी आरामात पूर्ण केल्यात। धावसंख्या 2 ने बदल होते। धावसंख्या पोहोचली 4 वरती। 4 रन्स इन स्कोरबोर्ड, 4 धावा धावफलकावरती आहे। शहाबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2026 पर्व 7वं आपण पाहतोय। सुंदर असं क्रिकेटचं आयोजन। यावेळेचा लोअर फुल टॉस चेंडू मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, रनआउटचा खतरा होता। डायरेक्ट हिट किंवा अगदी बॉलर एंड कडे अगदी थ्रो विकेटच्या जवळ येणं गरजेचं होतं, तर आउट होण्याचे चान्सेस येथे मात्र वाढले असते। धावसंख्या 1 ने वाढते। धावसंख्या पुढे सरकते। 4 चेंडूंमध्ये 5 धावा धावफलकावरती लागल्यात। डावखुरी हाताचा फलंदाज मृणाल। स्ट्राइक एंड वरती मृणाल। लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन येते मैदानावरती आहे, त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावे लागतायत। बदल इथे मात्र क्षेत्ररक्षकामध्ये होत आहेत। मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला कधी कॅचिंग पोझिशनला नक्की जावं लागतं। संघातील आपण पाहतोय लीग स्पर्धा म्हटली की आपल्या संघाकडे एक चांगले 2 ते 3 क्षेत्ररक्षक असणं सुद्धा गरजेचं आहे, कारण कॅच ड्रॉप झाल्यानंतर मैदानावरचं चित्र बदलतं। ऑप्टिकच्या बाहेरूनच खूपच गेलाय। व्हाईट बॉलचा इशारा प्रशांत बांदेवडेकर सर यांच्याकडून होतोय। अतिरिक्त धाव धावफलकावरती वाढते। धावसंख्या येथे पुढे सरकली आहे 6 वरती। 6 रन्स इन स्कोरबोर्ड। अजून 2 चेंडू येणं बाकी आहेत। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक। तेजसच्या ह्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून येतोय। चेंडू दन दन करत सीमारेषा बाहेर चौकार।
रणनीतीने येथे बॅटिंग करतायत. बागफुटला पंच, येथे मात्र चांगला कॅच येथे होऊ शकला असता. एका हाताने कॅच पकडणं म्हणजे अशा प्रकारचे कॅच येथे चिपकत असतात, परंतु इथे मात्र चिपकलेला नाहीये. चौकार नक्कीच या चेंडूवरती वाचवलाय. 3 धावा वाचवल्यात. धावसंख्या इथे मात्र 1 ने पहिल्या षटकाची सांगता होते. अकरा धावा येथे धावफलकावरती धावसंख्या लागली आहे. दुसरं षटक पाहूया इथे कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी येईल. जयेश भोईर, जयेश वाघमारे येथे मात्र चॅलेंजिंग षटक फेकणार. त्याने नक्कीच येथे सांगितलंय चॅलेंजिंग षटक मी फेकणार, कारण मागील मॅच मध्ये चॅलेंजिंग षटक सुद्धा त्यानेच फेकलं होतं, परंतु त्यांची बॅटिंग म्हणावी तशी येथे झाली नव्हती. बॅटिंग चांगली होणं गरजेचं आहे. बॅट्समनने जर चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 10 धावा जर कंप्लीट केल्या तर मॅच मध्ये पूर्णपणे बदलाव येथे पाहायला मिळतोय. मागील दोन्ही सामने तेच घडताना आपण पाहिले की चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 10 धावा झालेल्या नाहीत, त्यामुळे ते सामने चेस झालेले आहेत. चेस होणं कठीण आहे. 40 धावा जर बनवल्या तर चेस होणं कठीण आहे, आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये जर 10 पेक्षा कमी धावा खर्च केल्या तर मॅच इथे मात्र खूप अवघड जाते. अवघड येथे मात्र नक्कीच प्रश्न सोडवावा लागणार आहेत. बघूया इथे मात्र मैदानावरती चांगली कामगिरी कोणाच्या माध्यमातून होते. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून होते, गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून होते. जो चांगला खेळ मैदानावरती करेल ना तो संघ येथे मात्र विजयी होईल. जो कमीत कमी मैदानावरती चुका करेल ना तो संघ येथे मात्र या स्पर्धेवरती नक्कीच अधिराज्य गाजवेल. बघूया या मॅच वरती दोन्ही टीमच्या खऱ्या अर्थानं खेळाडूंवरती येथे स्पेशल असणार आहे, कारण डू आय डाय या स्थितीमधला हा सामना आहे. गॉड बिहाइंड द विकेट, सूर मारून येथे मात्र झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक पहिला साई वरद अर्थ मूवर संघाचा येथे पहिला गडी मृणाल बाद होतोय. आवाज या दोन संघांमध्ये येथे सामना खेळवला जाणार आहे. सुपर 8 साठी हा सामना खेळवला जाणार आहे. तर या दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. मध्यंतर झाल्यानंतर येथे टॉस साठी यायचं आहे. मोरिया कंस्ट्रक्शन पेजारी विरुद्ध किट्टू 11 शहाबाज. आजच्या दिवस रात्र मधील खऱ्या अर्थानं संध्याकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना याच दोन संघांमध्ये झाला होता. मोरिया कंस्ट्रक्शन या संघाने ते बाजी मारली होती. पुन्हा एकदा ते एकमेकांसमोर भिडणार आहेत त्या क्वालिफाईडच्या महत्वाच्या सामन्यामध्ये. स्ट्राइक वरती बॅटर आहे. न्यू बॅटर मैदानावरती आलाय विराज. पाहूया विराज येथे चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होणार का. गोलंदाज सूरजने या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवली आहे. या षटकातील पुढे चेंडू राईट आर्म उडत विकेटने. यावेळचा चेंडू फुल टॉस, शॉर्ट पॉइंट लेग क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. फुलटॉस चेंडूवरती मात्र फलंदाज विराजने इथे फायदा उचललाय. कारण अशा प्रकारचे चेंडू येत असतात, अशा प्रकारचे चेंडू मिळत असतात. कारण विराट कोहलीच्या एका इंटरव्ह्यू मध्ये नक्कीच विराट कोहलीने सांगितलं होतं की गोलंदाज किती जरी महान असला तरी तो एखादा चेंडू खराब टाकू शकतो, आणि त्या खराब चेंडूची वाट पाहायची असते, आणि त्या खराब चेंडूवरतीच तुम्हाला धावा बनवायच्या असतात. सिंगल डबल आल्या, एखादा चौकार आला, 6 आलात तर नक्कीच तुमच्या धावसंख्या धावफलकावरती येऊ शकतात. यावेळच्या चेंडूवरती ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूला इथे ऑन ऑफ साइडलाच इथे फलंदाजाने खेळलं लॉंग ऑफच्या दिशेने. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या पोहोचले 16 वरती. 16 रन, 16 धावा धावफलकावरती आहेत.
राईट अप ओव्हर द विकेटने ते गोलंदाज सूरज गोलंदाजी करतोय आणि टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. मातीची खेळपट्टी आहे, विकेट इथे मात्र थोडीशी नक्कीच मूव्ह होऊ शकते. यावेळच्या चेंडूवरती शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. गोलंदाज पहिला चेंडू फुलटॉस फेकतो, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतो, त्यानंतर फुलटॉस चेंडू टाकतो आणि त्यानंतर मात्र अगदी जमिनीवरती लँड होणारे चेंडू त्याच्या माध्यमातून येथे पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती स्थिर आहे. एक गडी बाद असं हे चित्र आपण दुसऱ्या षटक सुरू असताना पाहतोय. यावेळेचा लोअर फुल टॉस चेंडू ऑन द राईज येथे फटका खेळला मिड विकेट मध्ये. जयेश वाघमारे संघाचा संघनायक तैनात आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या 1 ने बदल होईल. 17 वरती धावसंख्या पोहोचली आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटच्या चेंडूवरती पाहूया फलंदाज विराटच्या बॅट मधून एखादा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल का. फ्लड लाईट्स मध्ये आणि या थंडीच्या दिवसामध्ये मोठा फटका खेळणं नक्कीच थोडंस अवघड काम असणार आहे. तत्पूर्वी येथे मात्र एक चिकी रन फलंदाजांनी पूर्ण केली आहे. बागपुटला जाऊन चेंडूला कट केलं होतं. ढिले हाताने खेळलेला फटका होता. एक सिंगल धाव मिळाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली आहे धावफलकावरती 18 धावा. चॅलेंजिंग षटक असणार आहे, कारण चॅलेंजिंग षटक आतापर्यंतच्या मागील दोन्ही सामन्यांमध्ये आपण मगाशी सुद्धा उल्लेख केला होता की दोन्ही सामन्यांमध्ये चॅलेंजिंग षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. जर 10 धावा आल्या तर 5 धावांचा बोनस मिळेल. म्हणजेच आता हे चित्र जर आपण पाहिलं तर 18 वरून डायरेक्ट 33 पर्यंत ते नक्कीच तिसऱ्या षटकामध्ये मजल मारू शकतात. परंतु त्या 10 धावा येणं गरजेचं आहे. चॅलेंजिंग षटकामध्ये मी तर म्हणेन 10 धावांपेक्षा तुम्ही 15 धावा मारण्याचं टार्गेट ठेवा, तेव्हा तुम्हाला 10 धावा बनवू शकतायत. कारण तुमचा माइंडसेट मोठा असणं गरजेचं आहे. मोठा असेल तर नक्कीच त्या धावांपर्यंत पोहोचणं तुम्हाला अवघड नव्हे तर सोपं जाऊ शकतं. खऱ्या अर्थानं आपण परीक्षेमध्ये सुद्धा अगदी 10 ते 50 प्रश्न असतील तर आपण 50 प्रश्नच वाचून जात नाही, तर आपण 100 वाचतो, 150 वाचतो किंवा 200 वाचतो. आणि त्या 200 वाचण्यांमध्ये आपण पाहतोय की आपल्याला 50 प्रश्न सोडवणं खऱ्या अर्थानं सोपं जातं. कारण आपण पाहतोय प्रॅक्टिसमध्ये सुद्धा तुम्ही 2-4 चेंडू खेळून नक्कीच तुमची परिपक्वता होणार नाहीये. तुम्ही कमीत कमी 50 ते 100 चेंडू जर दिवसभर खेळत असाल तर नक्कीच बॅटिंगमध्ये तुम्हाला ची सुधारणा होऊ शकते. गोलंदाजामध्ये सुद्धा तो कॉन्फिडन्स येऊ शकतो. योग्य टप्प्यावरती एक्सपेरिमेंट करण्यामध्ये गोलंदाजाला इथे तो फायदा मिळू शकतो. चॅलेंजिंग षटकामध्ये संघाचा संघनायक सेनापती जयेश वाघमारे येथे आलाय. पहिल्या चेंडूवरती काय घडलं तर गॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात येथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. प्रयत्न येथे मात्र नक्कीच चांगले केले होते. प्रयत्न येथे मात्र 100% केले होते. कॅच पकडला होता परंतु बॉडी येथे जमिनीवरती पडल्यानंतर येथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. चॅलेंजिंग षटकामध्ये डॉट चेंडूपेक्षा सिंगल धाव आणि एक मोठा फटका तुम्हाला नक्कीच येथे 10 धावा कंप्लीट करू शकतात. तर यानंतर मोरिया कंस्ट्रक्शन पेझारी विरुद्ध किट्टू 11 शहाबाज या 2 संघांमध्ये यानंतरचा सामना होईल आणि त्यानंतर सुद्धा एक अजून सामना असणार आहे. एकूण टोटल 2 सामने अजून खेळवणं बाकी आहे. तर रायगड प्रॉपर्टीज आणि विनिंग टीम मधील शेवटचा सामना या रात्री मधला होईल. तत्पूर्वी चेंडू येथे मात्र गलीमध्ये गेलाय. एकच साव मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या पोहोचली आहे 20 वरती. 20 रन्स इन स्कोर बोर्ड. 20 धावा येथे धावफलकावरती धावसंख्या लागली आहे. क्रिकेटचा हा खेळ अगदी दर्शनीय असा हा क्रिकेटचा खेळ. जरी इंग्लंड देशामध्ये या क्रिकेटच्या खेळाची उत्पत्ती झाली असली तरी भारतामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात क्रिकेटचा हा खेळ खेळला जातोय. जयेशचा हा पुढील चेंडू. जयेशच्या चेंडूवरती फटका हवेत. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडूवरती 6 धावांची मोहर उमटवली आहे. येतोय डू ऑर डाय स्थितीमधल्या सामन्यामध्ये तुम्हाला नक्कीच 100% नव्हे तर त्यामध्ये आणखीन 1% वाढवावा लागणार आहे.
काय ना प्रत्येक वेळेला आपण पाहतोय, मी नक्कीच नेहमीच अधोरेखित करतोय की क्षेत्ररक्षण हा खऱ्या अर्थानं या क्रिकेट मधला महत्वाचा घटक आहे, महत्वाचा दुवा आहे. षटकार येतोय या चेंडूवरती. फलंदाज मात्र या चेंडूवरती बीट करण्यामध्ये गोलंदाजाला यश मिळतंय. आता मात्र 4 चेंडू झालेत, 8 धावा 4 चेंडू मध्ये आल्यात. आता मात्र 2 धावा येथे चॅलेंजिंग षटक पूर्ण करण्यासाठी 2 धावा येणं आता मात्र गरजेचं असणार आहे. या 2 धावा फलंदाज ज्याच्या बॅटमधून विराटच्या बॅटमधून एक 6 आपण पाहिला होता. जयेश वरती ते मात्र हल्ला चढवला होता. जयेशचा पुढील चेंडू, जयेशच्या ह्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट फटका, बॅटच्या अगदी खालच्या बाजूस चेंडू लागलाय. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने बदल होईल, धावसंख्या पोहोचेल 27 वरती. आता मात्र 1 धाव काढणं कंपल्सरी असणार आहे. 1 धाव जर काढली तर नक्कीच 5 धावा बोनस स्वरूपात मिळतील, नाहीतर 1 धाव जर काढली नाही तर नक्कीच टोटल -11 धावा इथे होतील. आणि एका धावेचं महत्व खूप आहे. शालेय जीवनामध्ये नक्कीच बीजगणितामधली समीकरण सोडवता सोडवता डोक्याच्या वर गेली आहेत. मात्र या चॅलेंजिंग षटकामध्ये हे समीकरण तुम्हाला 6 चेंडूमध्ये 10 धावांचं सोडवावं लागणार आहे सामना जिंकायचा असेल तर. जयेश 6 चेंडू, जयेशच्या हा चेंडूवरती कट स्वरूपात केलेला फटका आणि 1 धाव या चेंडूवरती मात्र कंप्लीट झाली आहे. 10 धावा या षटकामध्ये पूर्ण झालेल्या आहेत. 10 + 5 धावांचा बोनस. एकूण धावसंख्या येथे धावफलकावरती लागली आहे ती म्हणजे 28. 28 मध्ये ते 5 धावा बोनसच्या स्वरूपात ऍड केल्या जातील. एकूण धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा. 33 रन्स 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती. 11च्या सरासरीने 3 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. तत्पूर्वी यापुढील होणारा सामना आहे मोरिया कंस्ट्रक्शन पेजारी विरुद्ध किट्टे 11 शहाबाज. या 2 संघांमध्ये इथे सामना खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी कृपया टॉस साठी यायचं आहे. चला टॉस साठी या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर इथे टॉस करण्यासाठी यायचं आहे. वळी आपण मैदानावरती. 3 षटकांमध्ये एकूण धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा. या षटकामध्ये 10-12 जर धावा आल्या तर एक चांगली धावसंख्या धावफलकावरती लागू शकते आणि सामन्यामध्ये एक चांगली चुरस शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते. 2 दिवस रात्र चालणारी ही क्रिकेटची स्पर्धा उद्या मात्र अंतिम दिवस रात्र असणार आहे उद्याच्या दिवशी. आणि या असोसिएशन प्रीमियर लीग पर्व 7व्या वरती कोणता संघ नाव कोरणार आहे आपल्याला उद्याच्या दिवशी पाहायला मिळणार आहे. एकूण 4 संघ आतापर्यंत सुपर 8 मध्ये पोहोचलेले आहेत. यानंतरचे दोन्ही सामने सुद्धा क्वालिफाय राऊंड साठी महत्वाचे असणार आहेत. जो संघ विजय होईल तो सुपर 8 मध्ये येथे मात्र क्वालिफाय होईल. वळतोय मैदानावरती चौथे षटक. चौथ्या षटकासाठी आलाय जय हनुमान सुतारपाडा टीम कडून स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सुरू झालाय. तर रोशन स्ट्राइक एंड वरती आहे. रोशन ह्या चेंडूवरती मात्र बीट होतोय. ऑफस्टिकच्या बाहेरून इथे चेंडूला इथे मात्र वळवण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाज करतोय. चेंडू इथे मात्र डॉट. सिंगल धाव काढून येथे स्ट्राइक वरती विराजला आणणं गरजेचं असणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढे चेंडू. अखूट टप्प्याचा चेंडू, हुकचा फटका. फाईन लेग मध्ये, डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. 4 धावा इथे मात्र वसूल केल्यात. येतोय सुपर डुपर चौकार. चार धावांनी येथे मात्र धावसंख्येमध्ये येथे बदल होतोय. धावसंख्या पोहोचली आहे 37 वरती. 37 रन्स 37 धावा धावफलकावरती लागली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने ते मारा करतोय. बागफुटला जाऊन गॅप शोधून काढली आहे, गॅप निवडली आहे गलीमधून आणि तो शॉर्ट थर्ड मॅन मधून आपण पाहतोय इथे जी गॅप होती थोडंसं क्षेत्ररक्षक दूर लावला आणि तोच येथे मात्र चौकार वसूल केलाय. लटकट मारलेला फटका, दिशा दिली आहे चेंडूच्या, पेसचा येथे वापर केलाय. येतो थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
प्लस झाली आहे 41 धावा. ऑफ स्टंप पासून खूपच दूर टाकलेला स्वप्नील यांचा चेंडू. प्रीतम पाटील सर येथे मात्र वाईटचा इशारा कळवत आहेत. अतिरिक्त धाव धावफलकावरती येथे मोजली जाते. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या पोहोचली आहे 42 वरती. 42 रन्स, 42 धावा धावफलकावरती धावसंख्या लागली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी पाईपलाईन एंडच्या दिशेने मारा करतोय. डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका, सॉफ्ट हँडने खेळलेला फटका, स्ट्राईक वरती येथे मात्र विराज आलाय. 50 प्लस धावा या षटकामध्ये धावफलकावरती येणार का? 50 प्लस धावा जर आल्या तर बॅटिंग करणाऱ्या टीमला इथे मात्र त्या धावा अवघड जाऊ शकतात. परंतु क्रिकेट आहे, हाय स्कोरिंग सामना, लो स्कोरिंग सामने आपण बरेचसे असे सामने पाहिलेत की क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. यावेळेचा चेंडू ओव्हर पिच हवेमध्ये खेळण्यासाठी गोलंदाजाने मजबूर केला. मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक येथे मात्र सोडतायत झेल. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आले होते मिड ऑफ मधून, परंतु येथे मात्र कॅच ड्रॉप झाला. या चुका खऱ्या अर्थानं स्पर्धेमधून तुम्हाला नक्कीच बाहेर पडू शकतात. पुढल्या वर्षीची वाट पाहायला नक्कीच भाग पाडू शकतात. धावसंख्या 2 ने बदल होते, धावसंख्या पोहोचली 45 वरती. शेवटचा चेंडू मिड ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक थोडासा फंबल. एक धाव मात्र मिळेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत. दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज होतोय रनआउटचा शिकार. 4 षटकांचा इथे मात्र खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46 धावा धावफलकावरती लागली आहे. तर जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता असणार आहे. मॅच मध्ये इथे मात्र चांगली रंगतता पाहायला मिळेल, यात मात्र कोणती शंका नाही आहे. तत्पूर्वी टॉस साठी यायचं आहे. मोरिया कंस्ट्रक्शन पेजारी विरुद्ध किट्टू 11 शहाबाज या दोन संघांमध्ये यापुढील होणारा क्वालिफायरचा महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही कर्णधारांनी येथे टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. तर पाहूया येथे या मॅच मध्ये 47 धावा 24 चेंडूंच्या खेळामध्ये येथे मात्र कशा पद्धतीने पूर्ण करतायत जय हनुमान सुतारपाडा संघ. त्यांना रोखण्याचं काम साई वरद अर्थ मूव्हर्स हा संघ येथे कशा रीतीने करतोय. या उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण थोडसा करूया समालोचनामध्ये बदल. तर प्रलय पाटील यांना मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय. ओ टी प्रलय, धन्यवाद. टॉस अर्थातच आपण पाहणार आहोत, जिथं किट्टू 11 शहाबाज आणि दुसऱ्या बाजूनं मोरिया कंस्ट्रक्शन पेजारी जे संघ आजच्या पहिल्या दिवसात दुसऱ्या दिवसात पहिला सामना खेळले होते, त्याच दोन दरम्यान आपण टॉस करणार आहोत. सगळ्या टॉस साठी यायचा. धीरज पाटील या टॉस साठी या. टॉस साठी यायचा. धीरज पाटील या. हेड इज द कॉल. देवा यांचा कॉल होता. इट्स अ टेल. सौरभ टॉस जिंकलाय. महत्वाची सामना असणार आहे. शेवटचा आता संधी असणार आहे दोन्ही संघांना. सुपर 8 चं तिकीट मिळणार आहे. मोक्याच्या क्षणी जर पाहायला गेला तर निर्णय काय असेल? मी पहिले फिल्डिंग करेन. फिल्डिंग करण्याचा निर्णय मागच्या मॅच मध्ये देखील सुंदर आपण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेता तो सही साबित झाला. किती धावांपर्यंत संबंधित संघाला रोकाला आणि आता कशा पद्धतीने प्लॅनिंग असेल की जी प्लॅनिंग मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली होती. सौरभ, तदनंतर आदित्य जुईकर चॅलेंजिंग षटक, हेच पाहायला मिळेल की काहीसा बदलाव? नाही, बदलाव तर काही नाही, जे आहे तेच करणार. तर नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा. देवा टॉस जिंकला नाही, टॉस हरून आता फलंदाजी वाटेला आले. किती धावा बनवाल आणि कशा पद्धतीने हे चॅलेंजिंग षटक आणि पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसाल? आता 3 वेळा टॉस हारलो मी. आता नाही बोललं तरी 40 रन तरी कारण आहेत. काय करून आता चेस होत नाही तिथे. तर नक्कीच 40 धावांपर्यंत मजल मारायचा प्रयत्न असेल. शेवटचा प्रयत्न असणार आहे ही मॅच. सुपर 8 आणि एक संघ एक्झिट होईल. एक संघ अर्थातच उद्याच्या दिवसात सुपर 8
जाईल कशा पद्धतीने आता आपल्या डगआउट मध्ये झाल्यानंतर आपल्या संघाला मोटिवेट करणार जेणेकरून आपण आज या शेवटच्या आणि अंतिम क्षणी चांगला परफॉर्मन्स करतील. प्रयत्न तर करू जिंकायचा, एकजुटीने केलं तर जिंकू शकतो मॅच. All the best. News from the toss box. Kituri and Shabaz. Saurabh Patil won the toss and they are elected to bowl first. Over to com box. थँक्यू व्हेरी मच कल्पेश. 47 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे समोर. जय हनुमान सुतारपाडा, त्यांच्या विपक्षामध्ये साई वरद अर्थ मूव्हर्स. सामना चालू होते. पहिला चेंडू स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. गोलंदाजीसाठी साक्षर, पहिल्या चेंडूवर एक धाव. पुढला चेंडू अगदी समोर टाकला आणि इथे मात्र झेल. हा बाद झालेला आहे लवकरच आणि स्वस्तामध्ये बाद झालेला. मैदानाच्या बाहेर जवळपास 47 धावा बनवायच्या आहेत आणि लवकरच बाद झालेला फलंदाज कुठेतरी संघाला दबावामध्ये ढकलत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु या दबावाला झुगारून इथे फलंदाजी करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला प्रीतम आहे, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय सौरभची जागा घेण्यासाठी. पण साक्षरने चांगली गोलंदाजीची सुरुवात करून दिलेली आहे आपल्या संघाला. 4 षटकांचा खेळ आहे मित्रांनो, 4 मध्ये 47 धावा बनवायचे आहेत. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक, तिसरं षटक चॅलेंजिंग ओव्हर. पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर, चेंडूवर बोटं फिरवली, चेंडू मधला जितका वेग होता तो बाहेर काढला आणि इथे स्लोअर धीम्या गतीचा चेंडू हाताळण्यात आलाय. टप्पा पडल्यानंतर अगदी उचली घेणारा विराजच्या हातामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं ऑन साईडला तर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आता मात्र कव्हर रेझर मधून एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा मागणी केली परंतु होणार नाहीये. एकेरी धावेने समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पुढे गेले 2 धावा. 47 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे म्हटल्यावर तुम्हाला चॅलेंजिंग ओव्हरमध्ये चॅलेंज कंप्लीट करावं लागेल. तिथे काहीशा धावा तुम्हाला जास्त बनवायला लागतील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायला लागतील आणि या षटकाचा वापर चांगल्या रीतीने करावा लागणार आहे. पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं तर गॅपमध्ये खेळणारा फलंदाज मैदानामध्ये असणं गरजेचं असतं. गॅपमधून जितका धावा बनवणार तितकी धावसंख्येला मजबूती प्रदान होणार आहे आणि तीच गॅप शोधली चांगल्या रीतीने. एक्स्ट्रा कव्हर मधून इनसाइड आउटचा फटका, चेंडू सीमापार, 4 चौकार. अक्षरने सुरुवात चांगली केली होती. 1 विकेट निश्चित गेलाय. सौरभ सुरुवातीलाच सौरभची कामगिरी चांगली ठरली नाही या मॅचमध्ये. प्रीतम आणि आदित्य आहे, त्यांच्यावर धुरा असेल संघाची पूर्णपणे. प्रत्येक चेंडूवर पहा, प्रत्येक चेंडूवर येणारी धाव ते थांबवण्यासाठीचा प्रयत्न दिसतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा अंशी बदल, जवळपास 1 ते 2 मीटरने सुद्धा क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. मिडॉनला बघितलं तर एक क्षेत्ररक्षक तिथे ठेवलाय, स्क्वेअर लेगला ठेवलाय. मिड विकेट मात्र पूर्णपणे मोकळं दिलेलं आहे. डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक फक्त तैनात दिसतोय. मोठा फटका थांबवण्यासाठीचा प्रयत्न मागे गेलाय. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे थर्ड मॅनकडे.
बाईच्या स्वरूपातून एक धाव मिळेल. 47 धावांचे टार्गेट आहे. आतापर्यंत जवळपास 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. रात्रीचे सत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळपास 12:55 झालेत. थंड आणि शांत वातावरणामध्ये हे सामने होत असताना रजनी क्रिकेट उद्या सर्व संघांनी कृपया 3 वाजता रिपोर्टिंग आहे. सर्व संघांना उद्या रिपोर्टिंग आहे. पहिला सामना होणार आहे जिजा 11 वर्सेस पप्पू स्ट्रायकर्स. तदनंतर स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स विपक्ष पेजारी डायनामोज या 2 संघांनी इथे उपस्थित राहायचं आहे. 3 वाजता उद्या रिपोर्टिंग आहे. 3ला जर रिपोर्टिंग दिली नाहीत तर तुम्हाला 4 धावांची पेनल्टी देण्यात येणार आहे. याची कृपया दक्षता पाळायची आहे. पहिला सामना 3ला होणार आहे जिजा 11 वर्सेस पप्पू स्ट्रायकर. 3ला रिपोर्टिंग आहे. जवळपास 3:30ला आपण स्पर्धा ही प्रारंभ करणार आहोत, कारण की आजच्या दिवशी जे सामने होतील, उद्याच्या दिवशी जे राहिलेले सामने आहेत आणि तदनंतर सुपर 8 सेमीफायनल फायनल असे सामने सुद्धा आपल्याला खेळवायचे आहेत. त्या कारणाने 3 वाजता रिपोर्टिंग करणं गरजेचं असेल. दरम्यान 47 धावांचे टार्गेट आहे. संध्याकाळच्या सत्रात अर्थातच रात्रीच्या सत्रामध्ये खूप मोठी धावसंख्या बनवलेली आहे. जे हनुमान सुतारपाडा संघासमोर एक मोठं चॅलेंज, डोंगर पोखरायचं आहे आणि त्या डोंगर पोखरून उंदीर मात्र शोधायचं आहे, अशी धावसंख्या मैदानामध्ये. पुन्हा एकदा प्रीतम कडे तो क्लास आहे फलंदाजीचा. पॉवर प्लेच्या षटकांचा कसा वापर करायचा ते प्रीतमला माहिती आहे. आता मात्र मागच्या दिशेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक असून काही फायदा होणार नाहीये. चेंडू सीमा पार, षटकार, धावा 6. आता मात्र थोडा पुढे फॉरवर्ड डीप मध्ये क्षेत्ररक्षक, इथे मात्र चांगल्या रीतीने झेल टिपलाय. प्रीतमला परतावा लागणार आहे. विकेट क्रमांक 2, फलंदाज बाद. विकेट त्याच पद्धतीचा फटका खेळायचा प्रयत्न होता. मिस टायमिंग होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते, त्याने मात्र अचूक आणि सुंदर असा झेल टिपलेला आपल्याला पाहायला मिळाला. विकेट पडलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 13 या धावसंख्येवर पडत असणार आहे. दुसरा विकेट जे हनुमान सुतारपाडा संघाकडून. एक महत्त्वपूर्ण सामना आहे. जो संघ विजयी होणार आहे तो पुढे जाईल. जो संघ पराजयी होणार त्याला मात्र या स्पर्धेमध्ये थांबावं लागणार आहे. 47 धावांचे टार्गेट, एक मोठं आव्हान. आता पुन्हा एकदा देवांग सुरुवात करणार आहे. 2 चेंडू समाप्त झालेत. नवीन फलंदाज स्वप्नील. चांगला पेस आहे देवांगच्या गोलंदाजीमधून. समोरला टोळवण्याचा प्रयत्न केला होता. 1च धाव मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी इंटरेस्टेड दिसत आहेत आदित्य, परंतु दुसरी धाव होणार नाहीये. अप्रतिम पेस पहा. अगदी 10-12 पावलांचा स्टार्ट घेतोय. जे बॉलिंगचा रिदम असतो, ग्रीप असतो, रनअप असतो, रिलीज ऑफ द डिलिव्हरी असतो आणि फॉलो थ्रू, असे 4 स्टेप असतात. चांगल्या रीतीने ते स्टेप तो करून दाखवतोय. स्टायलिश गोलंदाजी आणि त्यामध्ये भन्नाट वेग. पहा, एक अप्रतिम वेग आणि अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. मात्र चांगला टायमिंग करत असताना पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार. धावा येते 4, चौकार. चार चेंडू समाप्त झालेले आहेत. हा मात्र चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे गेली. 18 धावसंख्या.
आता मात्र 47चा टार्गेट तो चेस करण्यासाठी उतरलेला संघ आता चांगली प्रारंभ करत असताना षटक क्रमांक दुसरा आहे. 2 चेंडू बाकी असतील देवांगची. पुन्हा यॉर्कर. एक मोठा फटका आल्यानंतर गोलंदाजाची भूमिका तीच असते यॉर्कर करण्याची आणि इथे फलंदाज बाद होणार आहे कॅचच्या स्वरूपातून. जयेश संघाचे कर्णधार जयेश वाघमारे उर्फ जया. जयेशवर आता सगळे नजरा असणार आहेत कारण की जयेशला थांबणं गरजेचं असेल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत 3 विकेट गेलेल्या आहेत. धावा बनलेल्या आहेत त्या 20 धावा 47 धावांचा टार्गेट. पुढला चेंडू थांबणं गरजेचं होतं. इथे लिडिंग एज झेल होण्याची शक्यता होती. एकेरी धावावर समाधान मानावं लागणार. इथे धाव नव्हती परंतु धोका मात्र मोठ्या प्रमाणात होता. तो धोका पत्करला. रिस पत्करली. मोठ्या फटक्यात खेळण्याचा प्रयत्न केला परंतु व्यवस्थित टायमिंग सुद्धा महत्वाचं आहे. टायमिंग चांगला झाला तर चेंडू मात्र सीमा पलीकडे जातो. टायमिंग चांगला नाही झाला तर चेंडू सीमेच्या अलीकडे थांबून कुठेतरी झेलला कारणीभूत ठरत असताना आपल्याला दिसतो. अशाच रीतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या आपल्याला दिसणार आहे ती 21चा आकडा पार केलेला आहे. येणारं तिसरं षटक चॅलेंजिंग षटक असणार आहेत. यामध्ये 10 धावा बनवणे गरजेचं असणार आहे. बनवाव्याच लागतील कोणत्याही परिस्थितीत. जर 10 धावा नाही बनवल्या तर 5 धावा वजा होतील आणि मोठं टार्गेट शेवटच्या षटकासाठी राखीव ठेवावं लागणार आहे. त्याच्यामुळे एनी हाऊ 10 धावा बनवणं गरजेचंच असणार आहे. या षटकामध्ये चॅलेंजिंग षटक ते घेऊन येणारा आपल्याला दिसेल तर रोहित. जयेश आपल्याकडे स्ट्राईक ठेवले त्याने. आमच्या समोर पुढला संघ सुद्धा इथे सज्ज झालेला आहे. रोहितचा पहिला चेंडू फंबल होते. लाईन मध्ये चुका केल्यात. एक्स्ट्रा स्वरूपाने धावा 22ची धाव मिळणार आहे आणि पंचांकडून इशारा आलेल्या वाईटच्या स्वरूपातून 1+1 2 धावा बोनस भेटलाय 2 धावाचा. 23 धावा बनल्यात. धीम्या धीम्या गतीने जय हनुमान सुतारपाडा संघ जो टार्गेट सेट केलेला आहे त्या टार्गेटच्या दिशेने जात असताना आपल्याला दिसतोय. 23 धावसंख्या बनलेल्या आहेत. 47चा टार्गेट अजूनपर्यंत त्याच्या डोळ्यासमोर असणार आहे. 2 धावा तर आलेल्या आहेत. या षटकामध्ये आता 8 धावा बनवणार. पुढला चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. खूपच चेंडू आखूड जात आहे. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्यामध्ये जास्त वेग दिसत नाहीयेत. बाउन्सर मध्ये सुद्धा धीम्या गतीचे बाउन्सर सातत्याने करतोय आणि तो चेंडू मात्र वाईटच्या स्वरूपातून येत असताना सुद्धा पाहायला मिळतात. 0 चेंडू 3 धावा आतापर्यंत धावफलकावर चालू असलेले तिसरं षटक. पुन्हा एकदा पुढे आलाय. 1 पाऊल पुढे आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे. 6 धावा षटकार. एका चेंडूमध्ये तब्बल 9 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा वरती गेलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक काही उपयोग होणार नाही. कॅमेरामॅनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पलीकडे. 6 धावा.
41 धावसंख्या बनलेली आहे. जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. लगातारचे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळणार. पेनल्टी प्लस धरून त्यांच्या झाल्यात 46-47 ला विन आहे पेनल्टीच्या धरून. अरे +5 धरून आहे तो. आपलं षटक संपवायचं आहे. रोहित पुढला चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. फुटवर्क चांगलं पाहायला मिळत आहेत या फलंदाजाचं, स्वप्नीलचं. आधीचा चेंडू सुद्धा 2 षटकार जेव्हा त्याने मारले होते, पहिला पाय फ्रंट फूट अगदी पुढे आणला, ताकद लावली, जोर लावली, पुढच्या पायावर जोर दिला आणि समोरच्या दिशेने फटका मारत असताना पाहायला मिळाला. फुटवर्क अप्रतिम. पुन्हा एकदा आता मात्र वरती गेले. उंची जास्त आहे, इलेव्हेशन आहे, परंतु लांबी नाही आहे आणि इथे जजमेंट सुद्धा नाही आहे क्षेत्ररक्षकाचं. 2 धावा मिळणार आहेत. 2 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जात असताना दिसणार आहे. टोटल धावसंख्या बनते 38. चेंडू संपलेले आहे ते 4. उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. रोहितच्या गोलंदाजीमध्ये 47 धावांचं टार्गेट होतं, खूप मोठं टार्गेट. परंतु हे चॅलेंजिंग षटकाचं चॅलेंज ना जयनमल सुतारपाडा संघाने स्वीकारलेलं आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न मागे गेलाय. इथे सुद्धा क्षेत्ररक्षणामधल्या चुका. डायरेक्ट हिट केलंय फलंदाज. पाहायचा आहे आपल्याला. 3ऱ्या पंचाकडे निर्णय सुपूर्द केलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये होणाऱ्या चुका या खऱ्या अर्थानं पराजयाला कारणीभूत ठरत असताना दिसणार आहे साई वरद अर्थ मूव्हर्स या संघाकडून. कारण की जितकं चांगलं क्षेत्ररक्षण होतं तितकं चांगला दबाव आपण फलंदाजांवर करू शकतो. परंतु आपण बघतोय तर मिडॉनला सुटलेला झेल, तदनंतर फाईन लेगला सुटलेला झेल, या सुटलेला झेल ना कुठेतरी आपल्या संघाला बॅकफुटला ढकलत असतात. हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे सुपूर्द केलेला आहे. त्यांच्याकडून आपल्यापर्यंत निर्णय येणारच आहेत. परंतु 47 धावांचे टार्गेट होतं. या षटकामध्ये भरपूर धावा बनवलेल्या आहेत. 38 धावा बनवलेल्या आहेत. 5 धावा वाढवल्या जाणार. परंतु या चेंडूवर काय घडामोडी घडलेली आहे ते आपल्यापर्यंत सुपूर्द होणार आहे. कॅच सुटली पण डायरेक्ट हिट केलाय. रनआउटच्या स्वरूपातून विकेट आहे की नाही हे पाहिलं जाणार 3ऱ्या पंचांच्या माध्यमातून. यूट्यूबचा फायदा हाच असतो की पुन्हा एकदा ज्या घडलेल्या घटना असतात त्या मागे जाऊन रिवाइंड करता येतं आपल्याला. इतिहासामध्ये काय घडलंय त्या गोष्टी स्पष्टपणे पाहता येतो आणि इतिहास अशाच गोष्टींमध्ये मांडला जातो. फॅक्ट्स महत्वाचे असतात. काय काय घडलं, कोण काय सांगतो त्याच्यापेक्षा इतिहासामध्ये पुराव्यानिशी फॅक्ट्स. आणि इथे मात्र बाद आहे. OUT आउच. रनआउटच्या स्वरूपातून फलंदाज बाद. शेवटचा चेंडू बाकी आहे चॅलेंज षटकामधला. 38 धावा बनलेल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. जयेश बाद झालाय. रनआउट. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. झेल सुटला होता पण तिथे धाव घेण्याचा प्रयत्न, तो मोह, तो काही आवरता आला नाहीये. रोहित जास्त खर्चिक साबित झालेला आहे. शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने स्टिअर करत असताना 1 धाव मिळतोय. एकेरी धावाने धावसंख्या वाढत असताना पाहायला मिळते. पेनल्टी वजा केली, +5 धावा वाढवल्यात आणि टोटल धावसंख्या बनलेली आहे ती 44. जिंकण्यासाठी शेवटचं षटक असतील. 6 चेंडूंचा खेळ बाकी. 6 मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या तब्बल 3. खूप खराब अशी गोलंदाजी आपण म्हणता येईल साई वरद अर्थ मूव्हर्स संघाकडून. चॅलेंजरच्या 5+ झाल्यात 44. ओके, बोनस. होळीचा सण आता जवळच आलेला आहे. दिवाळीला आपला बोनस भेटतो पण आमचे
लाडके पंच प्रीतम दादा, आम्ही तुम्हाला होळीमध्ये सुद्धा बोनस देऊ, घाबरू नका. रात्रीचं सत्र आहे. बघा बोनसवर चांगला स्माईल आलाय, पण शिमग्याचे दिवस आहेत. बोनस बोलता बोलता कधी तुमचा शिमगा होईल हे सांगता येत नाही आपल्याला. 44 धावा बनल्यात. शेवटचं षटक आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी. 6 मध्ये 3 धावा करायचे आहेत. आता अटॅकिंग क्षेत्ररक्षणाकडे नजर असेल. ज्या प्रकारचे क्षेत्ररक्षण जास्तीत जास्त सिली पोझिशनला क्षेत्ररक्षण आपल्याला लावताना दिसणार आहे. शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड विकेट दोन्ही ठिकाणी क्षेत्ररक्षक दिसतोय. शॉर्ट पॉइंट, थर्ड मॅन, नंतर फाईन लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू आखरी टप्प्याने टाकलेला चेंडू पंचांकडे दाद मागते. यस, इट इज वाईट. अवांतर स्वरूपाने धावसंख्येमध्ये भर. आता मात्र 6 चेंडू आणि अजून एक धाव. रिव्ह्यू घेतलेला आहे वाईटसाठी. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने वाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांनी कृपया रिव्ह्यूकडे लक्ष द्यायचं आहे, कारण की प्रत्येक धाव इथे महत्त्वाची असणार आहे. रात्रीचं सत्र, खूप थंडी वाजते. कोणीतरी आपल्या फ्रीजचा दरवाजा उघडा ठेवलेला आहे असं वाटते. आता मात्र या चेंडूवर काय घडामोडी करणार. जय हनुमान सुतारपाडा की दुसऱ्या बाजूला साई वरद अर्थ मूव्हर्स, या 2 संघांपैकी एक संघ पुढे जाणार आहे आणि एका संघाला मागे थांबावं लागणार आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय निश्चितपणे प्रतीक्षेत आहे, परंतु तिसऱ्या षटकाचा आपल्याला विचार करायला लागेल. रोहितने जे हाताळलं होतं ते खूपच खर्चिक इथे साबित झालं, कारण की 47 धावांचं एक मोठं आव्हान होतं. रात्रीच्या सत्रामध्ये धावा बनत नव्हत्या. जवळपास 35-36 धावांचं टार्गेट तुम्ही ठेवलं तरी सुद्धा ते चेस करताना दमछाक मैदानामध्ये होत असताना सुद्धा दिसली. परंतु ते 2 षटकार निश्चितपणे स्वप्नीलला थोडंसं कौतुक करावं लागणार आहे. त्याने 2 षटकार लगावले, आपल्या संघासाठी धावं वाचवल्यात आणि इथे वाईट नाहीये. डिसिजन आलाय का? डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन तुमच्यापर्यंत सुपूर्द करणार आहोत. निश्चितपणे खेळीमेळीचं वातावरण असतं. क्रिकेट आहे, क्रिकेटने आपण एकत्र जमलेलो आहोत. क्रिकेटचं हे कुटुंब आहे. प्रत्येक खेळाडू आपल्याला एकमेकांना ओळखतो आणि ही फेअर डिलिव्हरी. धावसंख्या वाढणार नाहीये. ओके, धन्यवाद पंच. फेअर डिलिव्हरी. आता मात्र 5 चेंडूंमध्ये 3 धावा. काही होऊ शकतोय. ओमकार आहे गोलंदाजी मार्गावरून. 5 चेंडूंमध्ये 3 धावा. पुन्हा एकदा आक्रमक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. स्वप्नील निश्चितपणे मैदानावर आहे. पुढला चेंडू. यावेळी गॅप. क्षेत्ररक्षक त्या दिशेला नाहीये. चेंडू सीमेच्या पलीकडे जाणार आहे 4 धावांनी आणि हा सामना विजयी झालेला आहे. जय हनुमान सुतारपाडा संघ. अभिनंदन.